नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज तुम्हाला चिकन पकोडे कसे करायचे ते दाखवण्यास झटपट आणि सोप्या पद्धतीने चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। खूपच टेस्टी आणि यम्मी लागतात। घरात सगळ्यांना खूप आवडतात। पावसाचे दिवस आहेत तर गरमागरम चिकन पकोडे। मी चिकन घेतलेलं आहे, बोनलेस चिकन घेतलेलं आहे इथे मी। तुम्ही कोणतेही चिकन घेतात आणि बारीकडे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्यामध्ये। मी मिरची, आलं, लसूण ची पेस्ट टाकलेली आहे। तुम्हाला मिरच्या किती हव्या त्याच्यामध्ये तुम्ही तिखट तुम्ही बनवू शकता। तुमच्याकडे जर तिखट खात आहे तुम्ही तिखट खाऊ शकता। त्याच्यामध्ये मी गरम मसाला ॲड केलेला आहे। गरम मसाला, तंदुरी मसाला, रेड चिली पावडर, हळद, मीठ टाकलेलं आणि एक अंड टाकलेलं आहे। ते लास्टला टाकलेलं मी, तुम्ही टाकू शकता। विसरले होते, नंतर मी लास्टला ॲड केलेलं आहे। तर तुम्हाला तिखट किती हवं त्याच्यानुसार तुम्ही इथे मसाला ॲड करू शकता। मी ते थोडा रेड चिली पावडर टाकलेला आहे, काश्मीरी चिली पण टाकलं आहे, घरचा मसाला पण टाकला आहे आणि चवीनुसार इथे मीठ ॲड करायचं आहे। हे खूपच छान लागतं, आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट आहे। जर जेव्हा खायची इच्छा होते तर माझी लेक म्हणजे मम्मा बाहेरच्यापेक्षा तूच खूप छान बनवते तर तूच बनवून दे। म्हणून मग आता मस्त पाऊस पडत होता, म्हटलं चला आपण भजीपेक्षा आपण चिकन पकोडे खाऊया। सगळं छान झालं, सगळं छान मिक्स करून घ्यायचं, आपलं एकजीव करून घेऊन 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। मी पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते। मगाशी म्हटल्याप्रमाणे मी अंड टाकायला विसरली होती। हे मी बघा अंड टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते। आता हे झालेलं आहे छान मिक्स मॅरिनेशन। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया, त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सेम प्रमाणात टाकलेला आहे। जितका कॉर्नफ्लॉवर घेतला तितकाच मैदा घेतलेला आहे। आणि खूप पीठ आमच्या घरात नुसतं आवता घरीच खायचं म्हणून जास्त पीठ मी करत नाही। तसं चिकन म्हणून मी पीठ कमी ॲड करते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त पीठ याच्यामध्ये ॲड करू शकता। पण आमच्या घरात पीठ जास्त नाही लागत म्हणून पीठ कमी टाकलेलं आहे। तर थोडंसं पाणी टाकून छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। चला तर आपण डीप फ्राय करायला घेऊया। आता आपण चिकन डीप फ्राय करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती डीप फ्राय करायचं आहे। खूपच छान लागतं, टेमटेम लागतात। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। तसंच भेटते चला तर नेक्स्ट व्लॉगमध्ये। आता मी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे, पावसाळ्यात स्पेशल भजी। तर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, टेक केअर।